प्रत्येक शेतकरी शेतमजुराचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे। शेतीतील उत्पन्न आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा। तंत्रज्ञानाचा वापर हाच शेतकऱ्यांचा समृद्धीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले। जिल्हा विकास आराखडा नाशिक फेस्टिवल अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती, कृषी विभाग, आत्मा आणि माविमच्या संयुक्त विद्यमाने कृषी कुंभ 2026 चे आयोजन आजपासून युथ फेस्टिवल मैदानावर सुरू झाले। त्याच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलत होते। कृषी कुंभचे उद्घाटन राज्य शासनाचे कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान मालेगाव, हेमांगी पाटील नाशिक, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी मेधा बोरसे, विमलता याचारी, सुनीता खेमनार, श्रद्धा कासारडे, संगीता सांगळे, पूनम डोकरे, लक्ष्मी मोरे आदी जण उपस्थित होते। तत्पूर्वी महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे यांनीही कृषी कुंभ प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली आहे। जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून कृषी कुंभचे आयोजन करण्यात आले आहे। या कृषी कुंभात जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकरी भेट देत असतील असे नियोजन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। त्यासाठी काश्मीर पासून ते केरळ पर्यंतच्या भागातील प्रगतशील शेतकरी तज्ञांना निमंत्रित करण्यात आले। शेतकऱ्यांनी कृषी कुंभमध्ये मिळालेली माहिती आपापल्या गावातील शेतकऱ्यांना द्यावी। असे झाल्यास कृषी कुंभमध्ये मिळालेल्या माहितीचे सकारात्मक परिणाम आगामी खरीप हंगामात दिसून येण्यास मदत होईल। कृषी कुंभमध्ये कृषी विभागाशी निगडीत एकूण 16 विभागांचे सुमारे 400 वर स्टॉल मांडण्यात आले। यामध्ये शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। शेतकऱ्यांनी लागवड, मशागत, मळणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा। त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्याची माहिती घेत शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।